तर नवी दिल्लीतल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे काल रात्रीच जंतर मंतरवर दाखल झाले। उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठींचा सिलसिला बघायला मिळाला। सकाळी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतल्यावर आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची भेट घेत ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे। केजरीवालांसोबतच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशीही आंदोलनासंदर्भात चर्चा केली। यावेळी उद्धव यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून गांभीर्याने घेतली जात नसल्यानं वेगळ्या रणनीतीची गरज व्यक्त केली आहे। RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं हुजबळेंकडनं की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा पण जे तुमच्या दारात आलेले आहेत तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता। कल मैंने देखा कि बहुत सारे लड़कियां मतलब बच्ची है 9-10 साल की है, कुछ महिलाएं हैं, जिस तरीके से उनके साथ बर्ताव किया गया ये हिंदू संस्कृति का मैं नहीं मानता कि ये हिंदू संस्कृति में इसको मान्यता है कि महिलाओं के साथ ऐसा व्यवहार करे। तो फिर रावण और आप में फ़र्क क्या है?